लाडकी महिला ही योजना ही महिलांनी का माघार घेतली? असं काय अशी कोणती गोष्ट झाली की त्या लोकांनी माघार घेतली? ठीक आहे, कदाचित त्यांना काय ह्याच्याबद्दल अवेअरनेसच नाहीये. कारण की नो अवेअर, नो श्युरिटी की येतील की नाही येतील अशा. तर आपल्याला ह्या सिच्युएशन मधनं आपल्याला काय शिकायला मिळतं, अशी कोणती गोष्ट ही हायलाईट करते? ठीक आहे, तर बिकॉज बेसिकली द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल इंडिपेंडंट महिलांसाठी. आता ह्याच्यामध्ये रॅदर दॅन तुम्ही इकडे तिकडे तुम्ही डिपेंड असणार कोणत्या तरी स्कीमसाठी, एक एक्सटर्नल सोर्ससाठी डिपेंड राहण्यापेक्षा, तुम्हाला एक बोलतात ना, जर तुम्हाला खरोखरच फायनान्शियल फ्रीडम अचीव करायची असेल, तर तुम्हाला मनी मॅनेजमेंट बद्दल शिकावं लागणार. तुम्हाला एक मनी मॅनेजमेंट शिकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी बघावं लागणार की कसं काय तुम्ही फ्युचर तुमचं हँडल करू शकता. लर्न अबाउट दी इन्व्हेस्टमेंट. तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल शिकू शकता. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील ना, तर तुम्हाला काही गरज नाहीये की कोणत्या स्कीमसाठी डिपेंड राहण्यासाठी आणि कुणावरती तरी डिपेंडंट. तर हा टाइम आहे की तुम्ही स्वतःला इंडिपेंडंट बनवणं आणि स्वतःची फायनान्शियल जर्नी स्टार्ट करण्याची हा एक टाइम आलेला आहे. ठीक आहे, तर हाच एक गोष्ट आहे की ह्याच कारणामुळे महिलांना आता बऱ्याच काही गोष्टी माहिती पडलेल्या आहेत आणि महिलांना आता ती जे पैसा आपल्याला येत होता, जो प्रत्येक महिन्याला 1,500 होता, आज त्यांना सवय झाली आणि आता ती कुठेतरी ते पैसे नाही आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी ना थोडासा एक टच होत आहे की बाबा आपल्याला महिन्याला पैसा येत नाही, आणि ह्यामुळे त्या लोकांनी एक उद्योगधंदा हा स्टार्ट केलेला आहे. तर जर तुम्ही मागे राहिला असाल तर तुम्हाला स्टार्ट करावं लागेल.